राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी शिंदखेड्यात शेतकरी मेळावा घेतला। या मेळाव्यातून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या शेती धोरणावर जोरदार हल्लाबोल केला। सत्तेचा माज या लोकांच्या डोक्यात शिरला आहे। त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे। त्यांना आता खड्ड्यासारखं बाजूला काढा। तसेच हे सरकार बहिणींना 1500 रुपये देणार आहे, पण बहिणींची अब्रू वाचवण्याची गरज आहे। बहिणींचा सन्मान राखला जावा, त्याकडे सरकारचं लक्ष नाही, असा जोरदार टोला लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारला शरद पवारांनी लगावलाय। काही लोकांच्याकडे सत्ता हातात आल्याच्या नंतर त्या सत्तेचा लाज हा डोक्यात शिरतो आणि एकदा सत्तेचा लाज माणसाला आला की तो अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करतो। आणि म्हणून आपण लोकशाही याचा विश्वास ठेवणारे लोक आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला लोकशाहीचा, तो लोकांची सेवा करण्याचा, आणि एका बाजूने लोकांची सेवा करायची आणि दुसऱ्या बाजूने सत्तेचा उन्हात ज्यांना चढलेला यांना खऱ्यासारखं बाहेर काढायचं आणि त्यांना बाजूला करून त्यांना त्यांची राखायची, हे काम या निवडणुकीच्या निमित्तानं करायचे। ते आम्ही काम करू न करू, पण आम्ही आमच्या बहिणींना 1500 रुपये दिले। बहिणींचा सन्मान हा या देशामध्ये प्रत्येक माणसाला आनंद असणारा सन्मान आहे। पण आवश्यकता काय? तुम्ही रोजच्या वर्षांत वाचता महाराष्ट्रामध्ये रोज वर्षांत उघडल्याच्या नंतर कुठेतरी मुलीवर अत्याचार झाला, कुठेतरी बहिणींचा अत्याचार झाला, ही बातमी वाचायला मिळते। 1500 रुपये ठीक आहे, पण 1500 रुपयापेक्षा आमच्या भगिनींची अभिनव वाचवणं, त्यांना संरक्षण देणं, त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे। पण त्याच्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही, लोकांची फसवणूक हे करण्याच्या उद्देश काम या ठिकाणी दिसत आहे।